की साहेब मी आपल्या आशीर्वादाने एक सामान्य स्त्री, खरं म्हटलं तर माझ्या विरोधामध्ये साहेब 5-5 माजी आमदार त्या ठिकाणी उभे होते, परंतु आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातल्या कन्नड सोयगाव तालुक्यातल्या लोकांनी या ठिकाणी मला निवडून दिलं आणि आता आमची निवडणूक या ठिकाणी संपलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं, ज्या पदाधिकाऱ्यांनी आमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्या पदाधिकाऱ्यांची आता ही निवडणूक आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी साहेब मी आपल्याला शब्द देते की आम्ही सगळे आमदार रस्त्यावरती उतरून एक संभाजीनगरला चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी देऊ, एवढंच आजच्या प्रसंगी आपल्याला सांगते। आणि साहेब मागच्या 2.5 वर्ष आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातले सगळे आमदार हे आपल्या महायुती पक्षाचे होते। फक्त एक कन्नड तालुकाच माझा असा होता की तिथे आपल्या पक्षाचे महायुतीचे आमदार नव्हते। त्याच्यामुळे हे जे बाकी तालुके आहेत या सगळ्या तालुक्यामध्ये साहेब विकासाला कुठल्याही प्रकारची कमी राहिलेली नाहीये। आता ह्या ज्या 5 आमदार या ठिकाणी बसलेले आहेत यांना तुम्ही निधी नाही दिला तरी एवढी विकास कामं त्यांची सगळ्यांची झालेली आहे, परंतु आज जर मागे राहिलेला तालुका साहेब कोणता असेल तर माझा कन्नड सोयगाव तालुका या ठिकाणी आहे। आणि माझ्याकडे साहेब मराठवाड्यामध्ये मी एकटी महिला आमदार या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि एक वेगळ्या आशेने ही सगळी तालुक्यातली लोक माझ्याकडे बघतायत। त्याच्यामुळे साहेब आपण या लाडक्या बहिणींना, महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि एक महिला म्हणून माझ्या तालुक्याला सुद्धा लाडक्या बहिणीवर जसं आपण प्रेम केलं तशा ह्या लाडक्या बहिणीवर प्रेम करून जास्तीत जास्त निधी साहेब माझ्या कन्नड सोयगाव तालुक्यात द्यावा अशी मी आपल्याला विनंती करते। साहेब मी जास्त न बोलता आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगते की माझ्या पाठीवरती आपण हात ठेवा आणि लढा म्हणा। मी एकही स्थानिक स्वराज्य निवडणुकीची एकही सीट आपल्याला जाऊ देणार नाही असा शब्द मी आपल्याला आजच्या प्रसंगी देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि संजनाताई तर इतकी हुशार आहे, पहिल्या टर्म मध्ये इतकी हुशार बाई तुम्ही पहिल्यांदा पाहिली, महत्वाचाच बोलली बाई। बाकी मिळवायचं काय जाऊ द्या, बाकीचं मला निधी द्या। आता तू शिंदे साहेबांकडेच माग, पालकमंत्री मी आहे, शिंदे साहेबांनी नाही दिला तर मी देईन। तिच्या मतदारसंघात गेलो, तिला सांगितलं संजनाताई चिंता करू नका हो, शिंदे साहेबांनी आम्हाला असं शिकवलंय ना। आता निधी काही वेळेला काही आमदाराची तर अशी अडचण झाली होती की हा निधी आणखी खर्च करायचा कुठं,